हे रेखाचा बंगला. कुठे? अच्छा. हा बसेरा. रेखाचा आणि तो I think मोर्याचा होता. अच्छा. हे बघ हे लोक बघायला आले शाहरुख खानला. हे बघ किती ते तिकडे राईटला किती लोक आहेत वेट करतायत. शाहरुख खान हात दाखवली येऊन. पण कधी पण असतात कुठे पण टायमाला ये रात्री पण ये. मन्नत नाव कुठे लिहिलंय? पुढे आहे वाटतं. आहे का शाहरुख खान? मन्नत. शाहरुख खानचे सगळे फॅन्स आहेत. त्यांना बंगल्याची इथे येऊनच एवढं. आलं ताज फाइनली. इधर से ले ना. इधर से कि आगे से? गाड़ी का एंट्री किधर है? पूछो क्या. At least 9 to 10 vegetables, all fresh. So thank you very much. हॅलो वेलकम बॅक गाईज. सो हा आहे आपला पार्ट 2 आणि आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहोत बँड्रा वेस्टला शाहरुख खानच्या बंगल्याजवळ. आता आपल्याला जाता जाता आहे ना 2-3 सेलिब्रिटीजचे बंगले दिसणार आहे जे की फेमस सेलिब्रिटीज आहेत. सो स्टे ट्यून. 2 minutes later. हा हे रेखाचा बंगला. कुठे? अच्छा. हा शाहरुख खान भी बंगला आएगा. शाहरुख खान का उधर है आगे. अजून कोणाचं आहे का पुढे? हाँ, शाहरुख खान नाही आपण चाललोय तिथे. हे आहे नाही बसेरा. सॉरी हा आहे बसेरा. रेखाचा आणि तो I think मोर्याचा होता. अच्छा. शाहरुख खान के बंगले के लिए भीड़ है. नहीं पर वो तो कंस्ट्रक्शन चल रहा है. शाहरुख खान. हा एवढा ओल्ड आहे. तो किती जुना आहे. तो किती वर्षाचा आहे. हा. जेव्हा घेतला होता त्याच्या आधी पण कोण फॅमिली राहायची आम्हा इकडे. हे बघ हे लोक बघायला आले शाहरुख खानला. हे बघ किती ते तिकडे राईटला किती लोक आहेत वेट करतायत. शाहरुख खान हात दाखवली येऊन. पण कधी पण असतात कुठे पण टायमाला ये रात्री पण ये. त्याला काही कामं नाही का इकडे हात दाखवायलाच बसेल तो. हे बघ फॅन स्टँड. मन्नत नाव कुठे लिहिलंय? पुढे आहे वाटतं. आहे का शाहरुख खान? मन्नत. शाहरुख खानचे सगळे फॅन्स आहेत. त्यांना बंगल्याची इथे येऊनच एवढं खुशी भेटते. हा कोणाचा आहे? अच्छा ही बिल्डिंग आहे. त्यांचे बंगलोज वगैरे बघून झालेले आहेत आणि आता आम्ही चाललोय ताज हॉटेलला. आणि आम्ही इथे का चाललोय मी तुम्हाला सांगितलंय की नाही सांगितलंय? एनिवेज मी तुम्हाला परत सांगते. आम्ही इथे चाललोय शॉपिंगला. ऍक्च्युली इथे ताज हॉटेलला आहे ना मोठं असं एक्झिबिशन लागलेलं आहे जिथे क्लोथ्स म्हणजे ब्रँडेड गोष्टी सगळ्या क्लोथ्स फुटवेअर किंवा होम डेकोर वगैरे असं सगळ्या गोष्टींचं मोठं असं एक्झिबिशन लागलेलं आहे आणि आज त्याचा फर्स्ट डे आहे. सो आम्ही चाललेलो आहोत तिकडे. लेट्स सी बघूया काय चांगलं भेटलं तर आम्ही घेऊ. आणि माझ्या बर्थडेसाठी ह्या लोकांना गिफ्ट सुद्धा घ्यायचे माझ्या फॅमिली मेंबर्स ना. सो मला भाई आणि बहिणी घेऊन चालले तिकडे. जर का मला काही आवडलं तर नक्कीच आम्ही घेऊ. फायनली पोहोचलोय आम्ही ताज हॉटेलला. एंट्री कहाँ से? आगे से.
खूपच ट्रॅफिक आहे पुढे गाड्यांची, कारण की सेलच असं आहे त्यामुळे सगळेच आलेले आहेत आणि आज एक तर वीकेंड आहे. सो असं आहे, चला जाऊया आणि बघूया काय काय भेटते आपल्याला. चेकिंग केलं ना? फोटोज निकाल के ले रही है. कसम. हाँ कहाँ से सीधा वो सामने एक छोटा गेट है वहाँ पे. अच्छा इसको इसको हॉर्न कर. वो गाड़ी देख के समझ गया है. एग्जीबिशन में आए. गाड़ी देख कितना लगा है. बहुत भीड़ है उधर यार बेबी. एग्जीबिशन ही ऐसा है, अभी बढ़िया है ना. हाँ बेबी देखते हैं अभी कैसा है. चलो फायनली आम्ही उतरलोय. पाऊस पण यायला लागलाय आणि तुम्ही रश बघू शकता किती आहे. पाऊस यायला लागला, पाऊस येतोय. 2 minutes later. फायनली गाईज आम्ही आलेलो आहोत आतमध्ये आणि माझ्यासाठी शूज सुद्धा घेतलेत आम्ही चॉईस करून. आणि तुम्ही बघू शकता किती रश आहे आणि किती काय काय आहे इथे. म्हणजे फुटवेअर पासून ते क्लोथ्स पासून ते होम डेकॉर पर्यंत सगळं काही इथे भेटेल. खूप रश सुद्धा आहे. जेंट्स आहेत, लेडीजचं ते दोनच आहेत मला वाटतं, हे आणि ते पण तिकडे पण लेडीज टपकलं म्हणजे तिकडे एक असतात. पण ते शूज नसेल काहीतरी वेगळं आहे वाटतं काय. इकडे काय आहे ते बघ. ते जेंट्स होते ना. ते जेंट्स जेंट्स आहेत ते शूज. इथे आता आम्ही शूज वगैरे बघतोय परत, कारण वहिनीला सुद्धा घ्यायचे आहेत. गाईज ब्रँडेड शूज ओनली फॉर 1500. मी माझे तर घेतले आहेत, वहिनीसाठी पण एक घेतलेत आणि अजून एक एक्स्ट्रा पेअर घेतलाय आम्ही. भाई वहिनी इकडे भाई पण बघतोय त्याच्यासाठी शूज वगैरे. त्या साईडला मेन्ससाठी आहे. गाईज तुम्ही बघू शकता इथे आहेत हिल्स. आणि ॲक्च्युली मला घ्यायचे होते हिल्स, बट ह्याची क्वालिटी अजिबातच चांगली नव्हती. प्राइस होती 350 फॉर ऑल, बट मला क्वालिटी अजिबातच नाही आवडली. हे एकदम मोठं असं हॉल आहे तुम्ही बघू शकता आणि इथे सगळ्यांनी असं एक्झिबिशन मध्ये त्यांचे प्रोडक्ट्स ठेवले तसं. आणि सगळ्या ब्रँडेड गोष्टी आहेत म्हणजे शूज अँड ऑल. हे बघा हे आहेत कॉस्मॅटिक्स आणि हे पण सगळे ब्रँडेडच आहेत. बट मला कॉस्मॅटिकमध्ये काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी एवढं काही बघितलं नाही तिथे. तू यूज करते ना हे फेस पॅक वगैरे नाही करत? तुम्ही देऊन टाकले ना ते हिला. तू जे यूज गाईज तुम्ही बघू शकता इथे आहे 1 पीसेस इथे आहेत आणि ओनली फॉर 750 चे हे 1 पीसेस आहेत. आणि त्यानंतर इथे पण आय थिंक सो 1 पीसेस होते टॉप्स. छान आहे कलर. पण काय साईज काय मी तेच विचारते. साईज नाही लिहिली आहे तिथे त्याच्यावर. डब्ल्यूची साईज काहीतरी वेगळं असतं. हां आहे बघ ओरिजिनल प्राइस. खूप काय काय आहे इथे. असं झालंय की इकडे बघू की तिकडे बघू की तिकडे बघू की कुठे बघू असं झालंय. बट ठीक आहे मला तर असं 1 पीसेस आणि टॉप्स वगैरेच पाहिजे होते त्यामुळे आम्ही जास्त करून तेच बघत होतो. आणि सगळ्या गोष्टी इथे ब्रँडेड आहेत गाईज. सगळ्या गोष्टी A to Z सगळं तुम्हाला ब्रँडेडच भेटेल बट सेलमध्ये. बट अनफॉर्च्युनेटली आता सेल संपलाय आणि आमची शॉपिंगसुद्धा झालेली आहे. सो आम्ही 2 पेअर शूजचे घेतलेले आहेत. माझ्यासाठी काही 1 पीसेस घेतले, टॉप घेतलेत आणि
वहिनीसाठी सुद्धा टॉप वगैरे घेतला आणि आता आम्ही फायनली बिलिंगसाठी उभे आहोत आणि बिलिंगसाठी पण किती लाईन आहे तुम्ही बघू शकता. आम्ही ॲक्च्युली 10 मिनटापासून आम्ही लाईनमध्येच उभे आहोत. आता फायनली आमचा नंबर आलेला आहे. आता लगेच आम्ही बिलिंग करू आणि निघू इथून आणि काहीतरी खायला जाऊ कारण की खूप जास्त भूक लागलेली आहे. आणि हे बघा, हे बघू शकता तुम्ही, हे शूज जे आहेत हे वहिनीसाठी घेतलेत आणि बाकी दोस क्लोथ्स ते माझे 1 पीसेस आहेत. वहिनीसाठी कुर्ता आहे, माझा एक टॉप आहे आणि असं सगळं आहे. सो आता फायनली बिलिंग करून पटापट खायला जाऊ कारण की खूप जास्त भूक लागली. आणि भाईनी तर दुपारी काहीच खाल्लं नव्हतं. आम्ही तरी दुपारी मॅगडीमध्ये गेलेलो तर तिकडे बर्गर वगैरे खाल्लेलं. ऑलमोस्ट आता बंदच व्हायला आलेलं आहे हे आणि आमचं पण झालं आहे फायनली शॉपिंग. आम्ही गेलो होतो वॉशरूमला आणि इथे काही सुंदर अशा पेंटिंग्स लावल्यात. पेंटिंग्स मस्त आहेत ना. चलो गाईज, फायनली इथून निघालोय आम्ही आणि आता आम्ही जाणार आहोत काहीतरी खायला. कसली गाडीची? मेरे पास फोटोज है इसके, मैं देखो दिखाऊंगी. हे ना कॅन्डीज आतमध्ये तू गेलीस ना तर अशी स्टेप्स आहेत, अशी चढायला स्टेप्स आहेत. टू सीटर थी. चला तर आता मी फायनली जातोय खायला काहीतरी आणि काहीतरी म्हणजे भाईला खायचे आहेत छोले कुलचे कारण की ते लोक लास्ट टाइम इथे आले होते बँड्राला. सो एका रेस्टॉरंटमध्ये, पंजाबी रेस्टॉरंट होतं, तिथे त्यांनी छोले कुलचे खाल्लेले आणि ते खूप टेस्टी होते असं ते बोलत होते. सो आज पण तिथेच जायचं आहे खायला आणि मला सुद्धा टेस्ट करायचे आहेत म्हणून आम्ही बोललो चला आपण तिकडेच जाऊया. सो आम्ही चाललोय छोले कुलचे खायला. Two minutes later. फायनली आम्ही पोचलोय गाईज या रेस्टॉरंटला आणि याचं नाव आहे अंबरसरी कुलचे छोले आणि सोया चाप रेस्टॉरंट आहे हे. इथे एकदम ऑथेंटिक असं पंजाबी छोले कुलचे भेटतील. हा आहे मेनू कार्ड त्यांचा आणि बघा छोटंसंच रेस्टॉरंट आहे पण खूप टेस्टी जेवण भेटतं. आणि पहिलेच आम्ही हे सोया चाप मागवले होते. ह्या लोकांनी लास्ट टाइम खाल्ले होते सो त्यांच्याकडून रिव्ह्यू खूप चांगला भेटला की खूप छान होते म्हणून मग आम्ही आत्ता पण तेच मागवलं आणि सिरियसली मी खाल्लं आणि खूपच छान होते. ते एकदम चिकन सारखी टेस्ट येत होती म्हणजे चिकन लवर तुम्हाला खूप आवडेल. आणि त्यानंतर आम्ही हे एक सिंपल छोले कुलचे एक प्लेट मागवलं म्हणजे हे त्यांचे एकदम सिंपल बेसिक छोले कुलचे आहेत पण हे पण खूपच टेस्टी होते. At least 9 to 10 vegetables, all fresh. So thank you, ladies and gentlemen. Canned one. Thank you. सो गाईज आम्ही एक चीज छोले कुलचे सुद्धा मागवले होते पण ते मी शूट करायला विसरली अनफॉर्च्युनेटली. आणि हा थर्ड वन जो आम्ही छोले कुलचे मागवले हे आहेत त्यांचं एकदम स्पेशल छोले कुलचे डिश ही होती त्यांची म्हणजे याच्यामध्ये काहीतरी 9 to 10 व्हेजिटेबल्सचं स्टफिंग होतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्याच्यासोबतच आम्ही लस्सीसुद्धा मागवली. I think we'll take it just like that because we're really full. नहीं थोड़ा खालो फिर We'll make sure that we eat it. और है बॉइल पेपर नया लगा देंगे कोई बात नहीं. ॲक्च्युली टुडे इज अंकल्स बर्थडे आणि आम्ही त्यांना विश केलं त्यामुळे त्यांनी आम्हाला हे स्वीट डिश एक खायला दिलेली आहे. Thank you. I don't know people are very scared of it. ये ज़्यादा नहीं बोलते क्यों ऐसा? क्योंकि वो एक्सपेंसिव है ना. Yes. चलो फायनली आमचं खाऊन वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि एवढं खाल्लं ना की लिटरली म्हणजे ओव्हर इटिंग झालं आज मला तर असं वाटतंय. बट एनिवेज कधी कधी ओव्हर इटिंग चालते. आता आम्ही चाललो आहे घरी
आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर का आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.